त्यानंतर एक अत्यंत दुःखद बातमी समोर येते। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यामध्ये आज निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत सप्तर्षींचं निधन झालंय। तर सप्तश्री यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीतील एक मार्गदर्शक नेतृत्व हरपलेलं आहे। वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आज डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन झालेलं आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद अशी ही बातमी, काय सविस्तर सांगाल? निश्चित आपण बघू शकतो की ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज काही वेळापूर्वी निधन झालेलं आहे। गांधीवादी विचार आणि गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड गेलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण लेखक आणि युवकांचं प्रेरणास्थान म्हणून अशी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांची ओळख होती आणि अनेक वेळा अनेक भाषणांमध्ये देखील त्यांनी गांधीवादी विचार जे आहेत ते देखील मांडले होते आणि समाजवादी मधल्या एका चळवळीतला एक महत्वाचा आवाज जो आहे तो आज आपण हरपल्याचं म्हणू शकतो। अगदी अक्षय, कुमार सप्तर्षी हे जरी समाजवादी गांधीवादी विचाराचे असले तरी एक कार्यकर्ता ही देखील त्यांची ओळख होती। अनेक आंदोलनांमध्ये मार्गदर्शन करण्यापासून सहभागी होण्यापर्यंत अनेक आंदोलनं त्यांनी गाजवलेली होती। निश्चित आपण बघू शकतो की समाजवाद परिवर्तनाची चळवळ उभारणाऱ्या डॉक्टर सप्तर्षी यांनी आपल्या आयुष्यभर समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला आणि युवकांना संघटित करून सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी युवक क्रांती दल म्हणजे युक्रांत या संघटनेची देखील स्थापना केली होती। आणि निश्चित वेळा आपण देखील बघितलं असेल की अनेक भाषणांमध्ये ते अनेक वेळा युवकांना देखील एक प्रेरणास्थान होते। त्यामुळे निश्चितपणे एक युवकांमध्ये सुद्धा आज दुःखाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय आज महाराष्ट्रानं एक गांधीवादी समाजवादी विचारांचा खंदा कार्यकर्ता गमावल्याची भावना या ठिकाणी पाहायला मिळते। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यामध्ये निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गांधीवादी तसंच समाजवादी विचार घेऊन कुमार सप्तर्षी यांनी युक्रांतची स्थापना केली होती आणि आज अनेक विद्यार्थी देखील त्यांनी महाराष्ट्राच्या समाजकारणाची ओळख देत घडवले होते। एक चळवळीतलं नेतृत्व कुमार सप्तर्षी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं। एक टर्म आमदार देखील कुमार सप्तर्षी राहिलेले आहेत। संविधानाचे अभ्यासक म्हणून देखील कुमार सप्तर्षी यांची एक विशेष ओळख नक्कीच सांगता येईल। आज एक समाजवादी कार्यकर्ता महाराष्ट्रानं गमावला अशी ही एक मोठी हानी म्हणता येईल। 78 साली महाराष्ट्राचे महाराष्ट्रात आमदार म्हणून देखील त्यांनी विधान भवनामध्ये समाजवादाचा गांधीवादाचा विचार दिला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला दिलं त्या संविधानाचे खंदे पुरस्कर्ते आणि ज्येष्ठ अभ्यासक म्हणून देखील कुमार सप्तर्षी यांच्याकडे पाहिलं जायचं। युक्रांत मार्फत त्यांनी युवकांचं एक असं दल स्थापन केलं ज्याची महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये अनेक हजारो कार्यकर्ते त्याद्वारे कुमार सप्तर्षी यांनी घडवले होते। गांधीवादी विचार घेऊन डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी आपलं जीवन गांधीवादी विचारांसोबतच घालवलं होतं आणि आज डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन झालंय।